मित्रांनो, आज आम्ही गेलेलो होतो सावंतवाडीला, सासरवाडीला, हिच्या माहेरी. आणि त्याच्यानंतर येताना किर्लोसला माझ्या आत्याच्या इथे गेलो. जवळजवळ 125 ते 130 किलोमीटर होता आमच्या इथून. सकाळी निघालेलो होतो आम्ही. हे पप्प्या वर बघ, बघू बघा आमची 5वी सीट बघा कुठं बसली आहे, रिक्षाच्या डिक्कीत. ही इथे तन्वी, ही अंकी, आणि ह्या दोन्ही पण अंकिता, आणि ती 5वी सीट आमची. कसं वाटलं का माहेरी जाऊन? मजा. कुठल्या मुलीला आधी माहेरी गेला आवडणार नाही असं आहे. प्रत्येक मुलगीला माहेरी जावं असं वाटतच असतं. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, पूर्ण बघा. व्हिडिओ मी एडिट करून टाकलेली आहे, कशी आहे काय ती तुम्ही पूर्ण बघा आणि मला सांगा कशी झाली आहे काय ती. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा उमेश चंद्रकांत सळासकर, तुमचं कोकणी उम्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि फर्स्ट म्हणजे मी तुमच्या सर्वांचे खूप आभार मानतो. आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावर कायम राहू द्यात. मला नेटवर्क इश्यूमुळे व्यवस्थित व्हिडिओ बनवायला भेटत नाही आणि गणपती घरात असल्यामुळे सगळी धावपळ असल्यामुळे. पण माझे मुंबईवरून गावाला येताना 875 सबस्क्रायबर होते. आणि जशी मी रिक्षाची व्हिडिओ अपलोड केली म्हणजे मुंबई ते देवगड रिक्षा प्रवास केला गावी गणपती येण्यासाठी, त्या व्हिडिओला माझ्या एवढं भरभरून तुम्ही सर्वांनी प्रेम दिलात आणि आशीर्वाद दिलात ना, की माझे सबस्क्रायबर आता 3000 सबस्क्रायबर व्हायला आलेत. म्हणजे त्या एक व्हिडिओमुळे माझे जवळजवळ 1,500 ते 2,000 सबस्क्रायबर माझे वाढायला आलेत त्या. आणि त्याच्यानंतर अजून एक पोस्ट केली आणि अजून बनवायच्यात व्हिडिओ, पण त्या राहिल्या आहेत. पण आणि मी तुम्ही खरंच म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत, मी काय बोलू. मला खरंच टेन्शन झालं होतं. पहिली व्हिडिओ गेल्या वर्षी मी गणपतीचीच पहिली व्हिडिओ टाकली होती यूट्यूब चॅनलला सप्टेंबर एंडिंगपर्यंत. ते पण गणपती वगैरे गेल्याच्या नंतर बनवलेली आणि व्हॉट्सअप स्टेटसला टाकली. तर बरेच जण बोलले की यूट्यूब बनव आणि यूट्यूबला टाक. त्या हिशोबाने मी यूट्यूबला टाकले होते. त्या व्हिडिओला पण प्रेम दिलेले सर्वांनी. आणि आज 1 वर्ष व्हायच्या आधीच म्हणजे गणपतीच्याच टायमाला आणि गणपतीच्याच व्हिडिओमध्ये माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होऊन 2000 पूर्ण होऊन 3000 व्हायला आलेले आहेत. त्यामुळे मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या माझ्यावर. आणि तुमचं हे प्रेम आणि तुमच्या कमेंट आणि तुमच्या भावना या बघून ना मला अजून व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येतोय आणि म्हणजे भरून येत आहे मला. एवढं मला भारी वाटलेलं आहे. काय मला शब्द नाहीत माझ्याकडे सांगण्यासाठी. तर धन्यवाद तुमचे, मनापासून आभार मानतो तुमचे. आणि काय जर माझं चुकत असेल तर मला तुम्ही सजेशन द्या, कमेंटमध्ये सजेशन द्या, सांगा काय चुकत असेल, मी तसं सुधारायचा प्रयत्न करीन. माझ्याकडे सध्या कॅमेरा क्लिअरिटी तेवढी नाही मोबाईलची, आणि माईक वगैरे असं काय तेवढे इक्विपमेंट्स नाही आहेत आणि तेवढे वापरायला भेटत नाहीत मला. पण पुढच्या टायमाला मी सर्व थोडं हळूहळू करत जाईन सर्व. फक्त तुमचा विश्वास राहू दे आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद राहू देत. तर मित्रांनो, आज आहे 29 तारीख आणि आज मी चाललो आहे रिक्षा घेऊन. आणि हे आमची सगळी पलटण घेऊन चाललो आहे मी सावंतवाडीला, सातोसेला, माझ्या सासरवाडीला. तिकडे त्यांचा पण गणपती आहे. त्यांच्याकडे आज पूजा आहे. पूजा तर संध्याकाळी आम्हाला भेटणार नाही. आता आम्हाला 9 साडेनऊ वाजले. आम्ही आता जाणार सावंतवाडीला. जायला आम्हाला जवळजवळ 3 तास लागतील रिक्षाने जाणार. तर 3 तास जायला, 3 तास यायला. आणि तिथे काय थांबू दे, त्यामुळे पुरा दिवस त्याच्यातच जाणार आहे. येताना आत्तेकडे वगैरे जाऊन येणार आहे. तिकडे कणकवली आणि बुधवळ्यात आत्या आहेत माझ्या 2, त्यांच्याकडे पण जाऊन येणार आहे. जर टाईम भेटला, शक्यता झाली तर मी तुम्हाला दाखवेन आता की रिक्षाने आम्ही सावंतवाडीला कसे जातोय, काय जातोय ते. काय चुकलं असेल क्षमा करा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. मला खरंच आनंद होतोय आणि तुमचे मी परत एकदा मनापासून आभार मानतो. चला आपण जाऊया आता सावंतवाडीला. आपली रिक्षा इथे उभी केली आहे. काल सत्यनारायणची पूजा होती, आज सकाळी ते उत्तर पूजा करून आता निघालो, त्याच्यामुळे लेट झालंय. तर मित्रांनो, आता निघालोय मी कातळावरून रिक्षाने घेऊन, कारण का खडबडीत सगळं आणि पाऊस कंटिन्यू लागतोय, त्याच्यामुळे गुळगुळीत झालंय सगळं, एकदम घसरायला होतंय. आणि ह्याच्यातनं आपटत जाण्यापेक्षा यांना बोललो तुम्ही थोडं वरती रस्त्यापर्यंत चालत जा आणि मी तोपर्यंत येतो रिक्षा घेऊन. तर ते येतील वरती, तोपर्यंत आपण हळूहळू जाऊया पुढे. पटपट या रे. आणि तिथून मग पुढे आपला प्रवास चालू करूया. सावंतवाडी सातोसे म्हणजे आपल्या गोवा बॉर्डरच्या जवळच आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. तर आता आम्ही 5 जण आहे, त्याच्यातले 3 पाव किलो आहेत आणि 2 दीड किलो आहेत. त्यामुळे माणसं जास्त असले तरी वजन तेवढं नाही आहे गाडीमध्ये. आम्ही दोघं पुढं बसलोय. प्रवास लांबचा आहे. आम्ही जाणार आता नांदगाव मार्गे जाणार. इथून लिंगाळ मार्गे नांदगावला जाणार. नांदगावात बाहेर पडून राईट मारून सरळ गोवा हायवेनी सावंतवाडीला जाणार. आणि येताना मग कणकवलीतनं आचरा मार्गे येणार येताना.
कारण आत्तेकडं वगैरे जायचं आहे तर टाइम भेटला तर किर्लोसला वगैरे, त्यामुळे येताना आचरा मार्गे येणार, आता जाताना नांदगाव मार्गे जाणार. अंतर दोन्ही साईडनी सेमच पडतं कणकवलीला. नांदगाव मार्गे जाऊया किंवा आचरा मार्गे, दोन्ही साईडला सेमच आहे. आता रोडला आलो आम्ही. आलो आमच्या खाली गावच्या चेकपोस्टला. गावचा आमच्या दुकानं वगैरे, ग्रामपंचायत, तलाठी ऑफिस वगैरे इथे. आता इकडून राईट मारलं की मिठभाव वगैरे आणि लेफ्ट मारलं की नांदगाव वगैरे साईड त्या साईडला. आणि हा इथला चेकपोस्टच्या इथला हा राईट मारला की आचरा मार्गे. इथं पुलाचं काम चालू झालं. हे पण गाड्या देतात ना जायला बाकीच्या, येता नाही येऊया मग. ही गावची संपत्ती तरी कसला पाडा आहे बघ, बैल बघ कसला आहे, कोळं बघ त्याचं. हे दुर्मिळ गावी दुर्मिळ होत चाललेली, हे दुर्मिळ होत चालले गावागावातून आता. आणि गुरं कोण पाळायलाच मागत नाही, सांभाळायला कोण नाही, रान नाही राहिलं जास्त. पण काय मस्त वाटतं सकाळी सकाळी सर्व गुरं रानात चालवा एका लाईननी व्यवस्थित लागते. म्हणजे काही दिवस काही वर्षांनी बघायला, तुझ्या आईला बघायची होती ना गुरं, नव्हती तोपर्यंत आलीच नव्हती आमची. थांबली असती तर तिला भेटली असती बघायला. बोलत होती ना लागतातच जायला त्यांच्या इथे. टू व्हीलरनी गेलेलो तेव्हा मला 2.5 तास लागलेले, 2.25 तास. साईडला रान मारले, एक साईडला हिरवळ आणि एक साईडला हे सगळं रान सुकलेलं आहे. आता शॉर्टकट मध्ये लोक औषध मारतात आणि जमिनीचा सुपीकपणा पूर्ण घालवून टाकतात. कारण जे मायक्रोन्यूट्रिशन जे असतात जमिनीतले, जे जमिनीला सुपीक करायला मदत करतात, किंवा गांडूळ म्हणा किंवा अजून काही असतात, ते सर्व या फवारणीमुळे किंवा या केमिकलमुळे मरून जातात. लोकांना आजकाल कशाला टाइम नाही, सगळं शॉर्टकट, पटकन हवं आहे सगळं. त्याच्यामुळे बघा ना, रानचं मोठं तसंच आहे, फक्त हे केलंय औषधांनी मारून टाकलं, नंतर त्याच्यावर त्याला हे मारणार, मशीन मारणार, म्हणजे वाढणार नाही. त्याच्यासाठी सगळीकडे तेच करतात, कोणाला आपण बोलणार. आणि आजकाल सगळीकडे तेच शॉर्टकट पद्धतच सर्वांना पाहिजे. आता आम्ही लिंगाल थिएटरवर पोचलोय. तुला अगरबत्त्याने घ्यायच्यात ना? हा बोल. पेढे इथे मुश्किल आहे, शिरगावच भेटतील. हा, तर आता आम्ही इथे शिरगाव मध्ये आलोय, शिरगाव बाजारपेठेत. कारण पुढे कणकवलीला काय आम्ही थांबणार नाही, डायरेक्ट ब्रिजच चढणार आहे, कणकवलीचा ब्रिज घेणार आहे डायरेक्ट. त्यामुळे ते सगळे बाजार बिजार काय आम्हाला भेटणार नाही. त्यामुळे इथे आता अगरबत्तीच्या पुढे पण घेते दादावाले, किती जणांकडे असते घे गप्प नाही ते. मग आणखी मोदकाचं आणि ते हे घे, नाही तर हा काय घ्यायचं ते घेतलं ते घरी आणि बाकी कोणाकडं. मग अगरबत्तीच्या पुढे घे, 11 घे अगरबत्तीच्या पुढे. तिथे आम्ही ते हेच मिठाई वगैरे घ्यायला थांबलोय. त्यांच्याकडे बायकोच्या माहेरी जायचंय, सासरवाडीला माझ्या. त्यांची घरं जी वाडीत त्यांच्या आहेत ना, त्यांच्याकडे जायला लागेल. एक तर पाऊस आहे, पटकन आपल्याला निघायचं, थांबायचं नाही, पाया पडायचं निघायचं, परत यायचंय. 500 रुपये पाऊस खूप लागते गावाला. 250, 500 म्हणजे काल दुपारी थोडंसं ऊन पडलेलं चांगलं, आणि नंतर जो चालू झालाय परत तो आज तर सकाळपासून कंटिन्यू आहे. आता परत उद्या का परवापासून वाहन चेंज होत आहे. आता बेडूक चालू होतं, नंतर परत म्हैस चालू होणार आहे, म्हणजे अजून पाऊस लागणार जोरदार. फक्त विसर्जनाच्या दिवशी तरी जरा थांबला पाहिजे. आता आम्ही शिरगावच्या पुढे आलोय, राक्षसवाडी म्हणून या ठिकाणाला बोलतात, राक्षसवाडीच्या इथे ना एक चाळा आहे, म्हणजे मंदिर आहे छोटंसं वाटमार्गे, म्हणजे महापुरुषाचं आहे. बघा लोक बघा इथे कशी थांबली आहेत. आणि या मंदिरात एवढे तुम्हाला पाळणे वगैरे दिसतील ना, म्हणजे ज्यांना मूलबाळ वगैरे काय होत नाही ना, ते बऱ्याच
लक्झऱ्या किंवा आंब्याच्या गाड्या वगैरे ट्रान्सपोर्टच्या ज्या जातात ना मोठ्या गाड्याला, त्या सर्व गाड्या या रोडने जर जात असल्या तर इथे बत्ती लावल्याशिवाय पुढे जाणारच नाही. इथे पहिला बत्ती लावणार, इथे बत्ती लावणार आणि मगच पुढे जाणार. लक्झऱ्या सुद्धा चाली का असे ना 1-2 अगरबत्त्या लावणार आणि मग पुढे गाडी नेणार. एवढं जागृत देवस्थान आहे इथलं. आता आम्ही नांदगाव तिठ्यावर आलेलो आहे. नांदगाव तिठ्यावर वाजले किती? वाजले किती? हा 8:43 म्हणजे 1 तास लागला. 1 तास लागतोच आमच्या इथून नांदगाव तिठ्यापर्यंत यायला, आणि इथून कणकवली अर्धा तास लागतो. आता आम्ही हायवेला लागलो आहे. आत्ता कुठे टर्निंग नाही घ्यायचे, डायरेक्ट धारापच्या पुढं ना ग, आणखी धारापच्या पुढं ना, बांद्याच्या पण पुढं नाही नाही, बांद्याचा टन ना, बांद्याच्या आधी. ओके, बांदा चेकपोस्टला, बांदा चेकपोस्टवरून राईट मारायचं ना. बांदा चेकपोस्टच्या इथून आम्हाला राईट मारायचं आहे. म्हणजे इथून जवळजवळ आता अजून 80-70-80 किलोमीटर इथून आहे अजून, म्हणजे 2 तास आहेत अजून इथून. आणि आपण हा सरळ हायवेच मारायचा आहे. आणि इथून काय हायवेचा काय प्रॉब्लेम नाही, प्रॉपर हायवे टॉप झालेलं आहे एकदम. ब्रिज आणि ब्रिज सगळं झालेलं आहे मुंबई गोवा हायवे. कणकवली पण आपल्याला काय लागणार नाही, डायरेक्ट बायपास, डायरेक्ट ब्रिज. आता आपण इथे कणकवलीला पोचलेलो आहे. ब्रिजच्या खालून गेलं की 2 किलोमीटरवर लेफ्ट साईडला कणकवली रेल्वे स्टेशन आहे. हा पूर्ण या ब्रिजच्या खाली पूर्ण कणकवली बाजार आहे, पूर्ण बाजारपेठ आहे. पण हा ब्रिज बांधला आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण बाजारपेठ खाली गेली आहे. म्हणजे त्यांना बायपास, ज्यांना थांबायचं नाही मध्ये, ते डायरेक्ट जाऊ शकतात विदाऊट ट्रॅफिक वगैरे, कसला टेन्शन नाही. अशाच बाजार लांजा मार्केटला सुद्धा बनतो. म्हणजे प्रत्येक साईडला जिथे जिथे बाजार आहेत तिथे असे ब्रिज बनवत आहेत. काही ठिकाणी ह्या साईडच्या पट्ट्यात ते पूर्ण झालेले आहेत. अलीकडे संगमेश्वर किंवा हे लांजा वगैरे ह्या साईडचेच बाकी बऱ्यापैकी झालेले आहेत. त्यामुळे खालचे ट्रॅफिक भेटत नाही आपल्याला, नॉनस्टॉप आपल्याला पटापट जायला भेटते. खालून गेलं तर आता येताना आम्ही खालूनच येतो, येताना ब्रिज नाही बांधला, कारण येताना आम्हाला आत्रामार्गे जायचं आहे. आणि उद्यासाठी गणपतीला हार आणि मिठाई वगैरे परवासाठी घ्यायची आहे. त्यामुळे येताना आम्ही खालून येणार आहे, काय सामान वगैरे घ्यायचं ते वगैरे. चला आता आम्ही हे इथूनच जायचं आहे ना, नाही सावंतवाडीसाठी इकडे नाही, सरळच जायचं आपण. आम्ही आता झारापच्या पुढे आलोय. हा झारापलाच आलोय. इकडं लेफ्ट मारला सावंतवाडीला जातो का रोड? ओके, मला टाकायचं आता CNG. 1 काठी लागली, 1 काठीवर आलोय आता. मी कधी टाकलेला होता, मुंबईवरून आलो त्यावेळी टाकलेला होता. तिथून इथं आता धारापपर्यंत आलो. रोड चांगला, रोड मस्तच आहे. फक्त थोडासा पंदूर ग्रामपंचायती कुठे आतमध्ये CNG पंप हे बघ आपल्याला तिकडे जायचं आहे ना. हो तिकडे पंप एक आहे, ती लाईन आहे तिथे, बघूया तिथे आहे. आता पंदूर तिट्याच्या तिथे आहे ना ग्रामपंचायती, तिथे थोडासा पॅच खराब आहे, बाकी रोड मस्त आहे. आता 1 काठी CNG टाकून घेतो म्हणजे रिटर्न यायला भेटेल. पूर्णच जायला लागेल आपल्याला, टर्न भेटेल. आम्हाला जायचं आहे, अजून पुढे जायचं आहे आम्हाला. इथं गाड्यांची लाईन आहे, म्हणजे CNG पंप असणार, रिक्षा लाईन. हो मग CNG पंप आहे इथे. CNG टाकून येतो फुल करून. इथून अजून तुझं किती आहे ग? 20-30 किलोमीटर अजून आहे इथून, 25-1 किलोमीटर. 12 वाजले आता, एक अर्धा तास जाईल आम्हाला अजून. CNG टाकून देतो आता इथे. आहे CNG आहे. रिक्षाची लाईन तिकडे 31 किलोमीटर आहे अजून. हे बरं आहे, हे एक ना बेनिफिट आहे. 4 व्हीलरला लाईन बघा किती आहे. आणि मग रिक्षा घेऊन वगैरे रिक्षाला बघा लगेच 2रा-3राच नंबर आहे. रिक्षाला लाईन नाही अजिबात. हे एक CNG गाडी ते गावाला आणायची तर हे बरं आहे. CNG 4 व्हीलर आणून टाइमपास करण्यापेक्षा रिक्षाचं मस्त आहे. नंबर नाही भेटत, काय नाही, पटकन लागतो नंबर.
उतरा सर्वांनी जा. नवीन वॉशरूम बघायला भेटेल ना. वॉशरूम वगैरे जा. मी CNG टाकून घेतो आता आणि मग इथून निघतो. तर आता आम्ही CNG भरून घेतले. कुठून जायचंय का सरळ तिथूनच ना. हा इथून चढायला आहे ना हायवे. आहे का दाखवतो तर आहे. बघ गोवा सरळ दाखवते नंतर. काय साईडला जायचं तेच बोललो काय समजत नाही. ते कटआउट दिलाय ना. तर आता 288चा CNG भरलाय आम्ही. आता इंचुलीच्या जवळपास आलोय आम्ही. अजून एक 15-16 किलोमीटर आहे इथे गाव. पुढून एक राईट टर्न आहे. तिथून जायचं आहे आतमध्ये. बांद्याच्या अगोदर थोडा अलीकडे. आता 12:15 वाजले. आम्ही जवळजवळ 9:30-9:15 निघालेलो होतो. 2.5 तास झाले आम्हाला. 110 किलोमीटर. हां 110 किलोमीटर आलो आहे आम्ही. म्हणजे 125 किलोमीटर जेमतेम आहे इथं गाव आमच्या इथं. 40चा आपण जरी स्पीड पकडला पर आवर तर 4 ते 1:20 म्हणजे 3-3 तास जातात. एक तर दिवस पुरत नाही आम्हाला. दिवस गणपतीत आपल्याला कमी पडतात. आता पहिला दिवस तर पूजेमध्ये गेला. दुसरा दिवस काल पूजा होती. आता आम्ही कालच जाणार होतो फिरायला आत्ते वगैरे सगळीकडे. आज जाणार आहे हिच्या इकडे जायचं म्हणजे 3-3.5 तास वन साईड ट्रॅव्हलिंग म्हणजे 6-7 तास नंतर ट्रॅव्हलिंगमध्ये आणि 3-4 तास इकडे तिकडे थांबायला इकडे तिकडे फिरायला जातो. म्हणजे आजचा दिवस गेला परत. उद्या आमच्या वाडीत पूजा आहे पलीकडे. तिथे जाणार आहे आम्ही उद्या. ती पूजा झाली की मग लवकर आलो ते एका आत्तेकडे वगैरे संध्याकाळी जाऊन राऊंड मारू. जवळ आहे जवळ राहते आत्ते तिच्याकडे. आणि परवा उद्या आमच्याकडे संध्याकाळी कार्यक्रम पण आहे. म्हणजे उद्या आमची टर्न आहे उद्या. उसळ मिसळ वगैरे काय बनवतात त्याची. पण आम्ही थोडं दुसरं बनवणार आहे काहीतरी. त्यामुळे उद्या पण शक्यता कमी दुसरीकडं जास्त टाईम बाहेर राहणार. आणि परवा चालले बाप्पा. कधी आले कधी गेले काय कळत नाही. सगळ्या नुसती धावपळ नुसती होत राहते. हे ह्या ब्रिजच्या इथून झालंय ना. सगळी धावपळ राहते नुसती. टाईमच पुरत नाही. आणि 10 दिवस करायला गेलं तर 10 दिवस जास्त होतात. सुट्ट्या भेटत नाहीत सर्वांना. आणि सगळ्यांचं जर राहणार असेल तर ठीक आहे. नाही तर मग नंतर एक जण निघून जातात. मग कंटाळा येत राहतो. 7 दिवस ठीक आहे. पण बघू पुढच्या वर्षी ठरवू काहीतरी. यंदा काय बाकी सर्व बोलतात 5 दिवसांनीच जायचंय. त्या हिशोबाने सुट्ट्या सर्वांनी अरेंज केलेल्या आहेत. इथं जे ब्रिजचं काम जिथे जिथे चालू आहेत ना तिथे रोड तर थोडंसं खराबच आहे. पॅच सगळी धावपळ झाली. त्याच्यानंतरला आम्ही 31ला म्हणजे परवा गणपती जाणार. म्हणजे तो दिवस आपण गाड्या तो दिवस गेलाच. गणपतीच्या तयारी वगैरे मध्ये जेवण वगैरे असणार. तर पण आम्हाला वाट बेनायची. वाट आमची एवढी खराब झाली ना. तर उद्या वाट बेनायची असली तर बघू. त्याच्यात व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेनच. उद्या जर बेनायचं ठरलं तर मग आमच्याकडे भेटतोय कुठला 1 तारखेचा दिवस आणि 2 तारखेचा. 3 तारखेला तर आम्ही निघणार 3 सप्टेंबरला. 1 तारखेला थोडंसं एक काम आहे ते करून संध्याकाळच्या वेळेला बघायला पाहिजे कुठे जायला भेटतंय का. खवळे गणपतीला सुद्धा जायचं आहे आम्हाला. आणि 2 तारखेला बघू एक दिवस कुठे भेटतोय का. 2ला संध्याकाळी सगळी तयारी करून 3ला सकाळी एक 7-7:30-8 पर्यंत 3ला सकाळी निघणार आम्ही. मग आपल्या इथं काय ठाण्यामध्ये कधी संध्याकाळी रात्री जरी पोचलो तरी काय टेन्शन फरक पडत नाही. ते हा टर्न घ्यायचा. तर हा इथला टर्न मारतो की मग त्यांच्या गावाच्या रोडला लागू. इथून किती किलोमीटर आहे का? 14. इथून 14. इथून एक काहीतरी लेफ्ट येतो ना. लेफ्ट येऊन मग राईट असं काहीतरी आहे. हा कुठला काय बोलतात हे गाव? शेर्ले ग्रामपंचायतीचा टर्न शेर्ले. हे पूर्ण तळ कोकण पडतं एकदमच. म्हणजे आमच्या कणकवली पासून तळ कोकण चालू होतं आणि हे एकदम लास्ट तळाला टोकाला बॉर्डर.
तेरेखोल या साईडला शिरोडा वगैरे बीच सगळे इकडेच ह्याच साईडला आहे. वेंगुर्ला पण इकडूनच आहे ना का? तेरेखोल नदी जी आहे ना महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरच्या मधली ती तेरेखोल नदी इकडेच लागते यांच्या इकडनंच. त्या नदीच्या पलीकडे गोवा बॉर्डर चालू. रोड बघा काय मस्त आहे, दोन्ही साईडला झाडं. अशा रोडला ना उन्हामध्ये आणि मस्त वाटतं गाडी चालवायला, सावली असते. ठीक आहे. समोर मडुरा रेल्वे स्टेशन आणि बांधा मागे इकडं समोर ओरस. हे मडुरा. मडुरा रेल्वे स्टेशन कुठल्या साईडला आहे? आता आम्ही इथून लेफ्ट मारलाय या 4 तिट्यावरून. सरळ समोर गेलं तर रेडी आहे ना, रेडी बंदर. सरळ ना तिकडे गेलं तर रेडी बंदर, रेडीचा गणपती वगैरे सर्व या साईडलाच आहे. आलोय आपण आता यांच्या गावाच्या. हे उजव्या बाजूला ना पूर्ण पटरी लाईन आहे. हा हे बघ, इथून रेल जाते. हे घर बंद आहे काकाचं, सगळे तिकडे. हे काकाचं घर आहे. मागे हळदीला इथे होतं आम्ही मागे लग्नाला. लिंगेवाडी 7 वर्ष. तुमची ग्रामपंचायत कुठल्या बाजूला आहे? इथून रेल जाते डायरेक्ट. यांच्या इकडे बरेच जण रेल्वेत कामाला आहेत. हेच आहे देवाचं मोठं झाड आहे. महापुरुष. अरे गाडी फसायची नाही ना? माहित नाही ना. सगळी माती ओढून आली आहे खाली. घेऊ खाली गाडी? खालचं कुठं लावू? इथं लावू का? कोण येणार नाही. चला, यांचं मूळ घर आहे ना. यांची घरे एकदम अशी चिपकून आहेत जवळ जवळ. आमच्याकडे कसं मोकळेपणाचा आम्हाला सवय आहे. ती बघ पहिला पुढे जाते, थांबत पण नाही. आम्हाला तरी चला. मम्मी आली ना तिकडे. हा आली आहेस ना बघ. छान दिसतंय का ते? है ना, मस्त दिसतं ना. अगं काल अलवीन झोपा निला तर सगळं चिडून जायला चौकात जाय. चल चला बाय. चला आम्ही पण 2-3ला बघू. आम्ही पण मुश्किल हेच तर 3 तारीख पण बघू. 2 नाही तर 3. रविवारची सुट्टी नसताना एक दिवसा मारा आणि चल. रविवारी तरी सुट्टी मारली तर डिमांड बंद पडेल. हा चल. मला मोबाईल घेतला. हे सगळं घेतलं ना. तर आता मित्रांनो आम्ही निघालो इथून. 2:30 कुठले 2:30 वाजले ना. 2:45 व्हायला आले. 2:40 झाले. आम्ही इथे आलेलो काहीतरी 1:45 वाजलेला. 1 वाजलेला जमते इथे यायला. 2 तास आम्हाला गेले इथे. आता इथून निघालोय. आता जायचं किर्लोसला जायचंय. आज ते कणकवलीला. सुस्त पडले यार. जेवण सुस्त पडले. दुसरी तर तिला
या. दोघी पण सुस्त पडले जीव. हवा लागते एवढी मस्त ना गावची आणि रिक्षामध्ये तर फुल एकदम हवा फिरते चारी बाजूने ओपन. काय समोरचा सीन बघा काय जबरदस्त वाटतोय. डोंगर आणि धुकं वगैरे साचलंय मस्त डोंगरावरती. हे असं टीव्हीवर लावलं तर काय मस्त वाटेल ना का असं प्रवास करतोय असं. नारळाची झाडं पण काय मस्त वाटतं. आणि प्लेन रोडला गेलं की तेवढं हे होत नाही इफेक्ट व्हायब्रेटचा. खड्ड्यामुळे आणि व्हायब्रेशनमुळे. रिक्षाला पण फुल लाईन लागली. त्यामध्ये 3 गाड्या आहेत माझ्याकडे. जातो पुढे बघतो कुठे आहे का नाही तर घरी तर गाडी आरामात जाणार. तेवढा तर CNG आहे आणि तेवढा काही किलोमीटर नाही अंतर तो होऊन जाईल. आणि लागला तर आपण सेफ साईड पेट्रोल ठेवलेलाच आहे तो काय प्रश्नच नाही. तर मित्रांनो आता मी इथे कणकवली बाजारपेठेत पोचलो आहे. कणकवली एसटी स्टँडच्या इथे. CNG काय मला टाकायला भेटली नाही. आता हार घेते ते हार. इथे जरा आता ना मी हार वगैरे बघतो. हार आणि पुढे मिठाई आहे. पुढे हार होतं पुढे चल. मामी पण माझी इथेच असते बाजारात. फुल कणकवली चाकरमान्यांची गर्दी झालेली आहे. फुल बाजार भरलेला आहे. मी आता आम्हाला परवा पाणवठ्यात आम्ही गणपती विसर्जन करणार तेव्हा काय पेढे वगैरे आम्हाला लागतील ठेवायला. ते पेढे वगैरे घेतले आहेत. 2 दिवसाचे हार वगैरे घेतले आहेत. आणि आता आत्यांकडे जाणार आहे. तिथे जाण्यासाठी काहीतरी अगरबत्ती वगैरे हे आम्ही घेतलेले आहे. आता आम्ही निघतो. ट्रॅफिक लागायला लागले. त्या काहीतरी उद्या मुलासाठी भाजी थोडीशी घेतात वाटतं इथं मार्केटमध्ये. माझा मामा पण इथेच असतो. कणकवली मार्केटच्या हिरामोती मिठाईवाल्याच्या समोर भाजी विकायला असतो. मामाला पण भेटून घेतला. मामाच्या गणपतीला 1 किंवा 2 तारखेला जाणार कारण त्यांचं सुवेर संपतंय तेव्हा त्यावेळीच जाणार आहे. ट्रॅफिक लागली आहे पूर्ण. फुल ट्रॅफिक जाम आहे इथं चालू आहे. सगळे गाडी मध्ये दुकानाच्या इथे मध्येच गाड्या लावत आहेत. मग काय खाली राहा तू. इथून फक्त हे क्रॉस होऊ दे जरा कलमट क्रॉस होऊ दे. हां तसं काय कोण अडवत राहणार नाही आता कारण त्यांना ट्रॅफिक क्लिअर करायचे पटपट पण सांगता येत नाही. सगळे होमगार्डवाल्यांना उभं केलंय. हे बघ चंद्रावर गाडी चालवतोय आपण. चंद्रावर इथून चल. इथून जरा बरं आहे. थोडा पुढे परत थोडा खराब आहे. आता केलाय का नाही माहित नाही.
नदीला बघा काय काय प्रेशर चाललाय नदीला पाण्याचा. पावसाचं वातावरण बघा फुल. सकाळ रात्रीपासून काल पाऊस पडतोय आणि सकाळपासून तर कंटिन्यूच आहे. ह्या साईडला तर रोडचं काम झालंय कॉन्क्रिटीकरण. पण नदी बघा नदी कसली उफानली एकदम. फुल प्रेशर आहे नदीला. कसली वाहते हो ना. केवढा प्रेशर आहे बघ पाण्याला. ह्याच नदीचा पूल आहे. आत्याच्या इथून आता जाणार ना तर ह्याच नदीच्या पुलावरून आपण जाणार. बघा याच्यावर लावायला लागतो मला. आणि हे ना मध्ये मध्ये हे असं होतं हलतं. आता वांडर वांडर भावी चवली उडवला उडवला उडवला. वांडराला भोकला नशीब जायला चायरा खाली आला नाही. तो किती घसपडत नेला त्यांनी. लागला असणार त्याला. लागला असणार. पहिला पूल आहे ना तो समोर ते बघा तिथे दिसतंय ना त्या बाजूला तिकडे तिथून होता. तिथून जायला लागायचं. अंकिता त्या पुलावरनं पहिला यायचो आम्ही. तो बघ तसा पूल. हा केवढा खाली गेला बघ. नदी भरली म्हणून हा पूल बांधला. एवढा नदीला हे आलाय पूर आलाय. इथपर्यंत आला तो पूल पुरा गेला पाण्यात. आता तिथे आता टर्निंग घेता घेता एका वांडराने मध्ये झाला वांडर आणि समोरून 4 व्हीलरवाला आला. उडवलं 4 व्हीलरवाल्याने आणि टायरासोबत थोडासा खेचत नेला त्याला. म्हणजे चिरडला नाही तो थोडा खेचत नेला त्याला. आणि तो पळाला. आता काय माहिती कितपत काय त्याला लागलंय काय ते. आता गाव म्हटल्यावर गाव आहे. गाव म्हटलं की इथे जनावरांमध्ये येतच राहणार. आपण आपली गाडी कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. रोड भेटला मोकळा म्हणजे सुसाट चालवून काय फायदा नाही. सांभाळून गाडी चालवायला पाहिजे सर्वांनी. आणि जंगल आहे. जंगलात ते आपण मध्ये रस्ते मला तिथे क्रॉस करणार कसे. सगळ्यांनी काळजी घ्या. सांभाळून आपल्यासोबत इतर जीवांची पण काळजी घ्या. हॅलो फाट्यावर आलो. कृषी विज्ञान केंद्र धनगरवाडी 1 किलोमीटर. अरे 1 किलोमीटर हा असाच रोड आहे. काय का सीडी बिडी केलात का काय एकदम. या घरी या. पोचलो आपण आता आत्याच्या घरी. चल गाडी लावली. तो डिक्कीतला माणूस काय गेलो. दरवाजा लावून दरवाजा लावून. बस बस. चल ते काय नाव आहे तिचा. तिचं नाव काय. तन्वीचा. ते लाव हे लाव हे लावून दे. चला बसा. चले काय नाही तुला नाही. हे खाली येतं. तर आता निघालो आम्ही आत्याच्या इथून. वाजले 6:10 झाले. टाइम झालाय आम्हाला. बघ ना सिनरी बघ ना काय भारी वाटते. डोंगर 2 साईडनी मस्त हिरवळ आणि मध्ये रोड. हा एक घोटण्याचा माळ. घोटण्याच्या माळाच्या साईडला आलोय आम्ही आता. घोटणे माळ येईल आता. इथून एकदा काकी आणि मम्मी चालत गेलेली उज्ज्वलाच्या इकडे. काय मस्त वाटतं पण सगळीकडे भात शेती एकदम हिरवगार झाले. एसटी गो. तर मित्रांनो हा आहे आचरा तिठा. समोर जातो आचरा बंदर आणि राईटला जातो देवगड, लेफ्टला जातो मालवण आणि हा आम्ही जिथून आलो तो कणकवली.
हा आहे आचरा रोड आणि आचऱ्याचा मार्केट. तर मी आता इथे आचरा मार्केटमध्ये आलेलो आहे. आता अंधार पण पडत चालला आहे, व्हिडिओ काय क्लिअर येणार नाही कारण पावसाचे थेंब पडणार आणि समोरून गाडीची लाईट येणार, त्याच्यामुळे ते सर्व काचेवर ब्लर दिसणार. म्हणून मी आता हा व्लॉग इथे संपवतो. मोठ्या आत्याकडे एक जायचं होतं, ते आत्ताचं कॅन्सल झालं आहे. ते 1 तारखेला किंवा 2 तारखेला जायचा आमचा प्लॅन चालू आहे. आणि आता इथून डायरेक्ट आम्ही घरी जाणार. आता वाजलेच 1 मिनटं 7 बरोबर 7 वाजलेले. आता इथून एक तासभर पाऊण तास अर्धा पाऊण तास जाईल आम्हाला घरी पोचायला. त्यामुळे आता घरीच जातो, थकायला पण झालं आहे. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग हा इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.